नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या. त्या निवडणुका झाल्या. निवडणुकामध्ये काही माईक हॅलो हॅलो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि निवडणुका चालू असताना शिंदे साहेबांबद्दल 2-4 चॅनलला काही गोष्टी त्या ठिकाणी बोलल्या गेल्या. आम्ही पण थोडं समजून युतीचं शासन आहे आणि युतीच्या माध्यमातून काही गोष्टी चाललेल्या आहेत. आम्ही काही गोष्टीकडे कानाडोळा केला, कारण महायुतीच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रामध्ये निवडणुका चालू होत्या आणि निकाल लागल्यानंतर माननीय नाईक साहेबांनी, मला वाटतं गणेश नाईकांनी केलं की आता निवडणूक संपलं, आता सर्व वैरे संपलं, आता आम्ही काही बोलणार नाही वगैरे. आम्ही एक पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार आणि पक्षप्रमुखांचं एक मानसन्मान ठेवून आम्ही कोणी या गोष्टीवरती काही गोष्टीची वल्गना आम्ही काही केलं नाही. परत या 2 दिवसापूर्वी काही गोष्टी अशा पद्धतीने बोललं गेलं की पार्टीने मला जर सांगितलं तर मी एकनाथ शिंदे साहेबांचं नामनिशाण ठेवणार नाही. आता ह्या गोष्टीच्या झाल्यानंतर आज ते पण आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आहेत आणि आमच्या पक्षाच्या नेत्याबद्दल जर असे कोणी उद्गार काढत असेल तर आम्ही शिवसैनिक म्हणून आणि उपनेता म्हणून मी कधीही स्वस्थ बसणार नाही आणि आम्ही त्या बाबतीत स्वस्थ बसू शकत नाही. त्यांनी ज्या गोष्टीत त्यांनी वल्गना केली की नामनिशाण खतम करणार, नामनिशाण संपून टाकणार, काय त्यांना काय एकनाथ शिंदे काय एवढा चीप वाटलाय का त्यांना त्यांचं नामनिशाण संपायला? एकनाथ शिंदे साहेब हे शाखा प्रमुखाचे मुख्यमंत्री झाले आणि हे कुठे राहिले. आज नव्या मुंबईमध्ये यांचे फक्त 65 नगरसेवक निवडून आलेले, ते पण बीजेपीच्या जीवावर निवडून आलेले. ते स्वतःला समजतात की माझ्या जीवावर निवडून आलेले, पण हे त्यांच्या जीवावर कोणी निवडून आलेले नाहीये. ते बीजेपीच्या कमळाच्या निशाणीवरती निवडून आलेले. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं काय करतं? आज एकनाथ शिंदे साहेबांकडे 60 आमदार आहेत, 7 खासदार आहेत, नगरसेवक 390च्या आसपास नगरसेवक आहेत आणि यांच्याकडे किती आहेत? 65. आज तुम्हाला बोलतो की हे ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्या मतदारसंघाचं जर तुम्ही आज माहिती जर काढली तर त्या मतदारसंघामध्ये, ऐरोली मतदारसंघामध्ये शिवसेनेचे नगरसेवक जास्त निवडून आलेले. बेलापूरमध्ये त्यांचे जास्त आले, पण ऐरोली मतदारसंघामध्ये ते मंत्री आहेत, ते त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत. आणि आम्ही शांत बसतो. आम्ही कधी वल्गना केली नाही की बाबा आमचं हे झालं, पण ज्या वेळेस नामनिशाण मिटवण्याची भाषा केली जाते तेव्हा आम्हाला पण पर्सनली कोणावरती त्या अटॅक आम्हाला पण करायला लागणार आहे. मी कालच बोललो एकनाथ शिंदे साहेबांचं नामनिशाण मिटवण्याच्या अगोदर सूर्याला पहिलं नाव द्या आणि नंतर मग एकनाथ शिंदे साहेबांचं नामनिशाण मिटवा. हे मी कालच कुठल्या तरी मीडिया समोर आणि प्रेस समोर, आता पण दुपारी मी आयबीएनच्या समोर मी बोललो. बघा, यांनी किती गोष्टी बोलाव्या प्रत्येक वेळेस आम्ही ऐकत आलो. या निवडणुकीच्या कालखंडामध्ये तर भरपूर काय ऐकलं, भरपूर काय केलं की आम्हाला हलक्यात घेऊ नका, नाही तर आम्ही हे करू. आम्हाला पण विजय चौगुलेला पण हलक्यात घेऊ नका. मी त्यांना सांगतो की विजय चौगुले पण हलक्यात घेऊ नका. आज या
ऐरोली मतदारसंघामध्ये आम्ही ताकदीने निवडणूक लढवून आम्ही ताकदीने आमचे शिवसेनेचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सर्वचे सर्व उमेदवार तिथं निवडून आले. जास्तीत जास्त उमेदवार आमचे निवडून आले. आमचे जर सिटिंग 10-12 आमदार जर पडले नसते तर आज हे चित्र वेगळं असतं. आज जे मोठ्या मोठ्या वल्गना करतात ना त्याला पूर्णपणे चाप बसली असती. आज त्यांनी ज्या गोष्टी त्यांनी जे बोलले गेले, आज आमचे 3-4 पॅनल आमचे असेच 4 पॅनल तर आमचे असेच गेले. त्याच्यामध्ये मी बोलतो तसं 10-12 नगरसेवक आमचे निवडून यायचे राहिले. MK मडीवरती काय अटॅक केला ते मी काय सांगायची गरज नाही. तो मनुष्य ती फॅमिली कशी पडली गेली हे पण मी सांगायची गरज नाही. त्याला रात्रीच्या रात्री उचललं गेलं. दुसऱ्या दिवशी उद्या निवडणूक, त्या निवडणुकीच्या दिवशीच त्याला दुपारी 2-3 वाजता त्यांना सोडण्यात आलं. हा पण तो एक प्रकारे गेम करण्यात आला. म्हणून आम्ही काही गोष्टी बोलत नाही. पण आज मी तुम्हाला सर्वांना सांगतो आम्हाला जशाच तसं आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे. आज हे बोलतात आम्ही निवडून आलो आणि काहीतरी त्यांनी दुसरे पण शब्द वापरले. काहीतरी मी जिथं जातो तिथं विजय खेचून आणतो. विजय खेचून आणतो म्हणजे ज्या ठिकाणी मी असेन तो पक्ष विजयी होतो. अरे आजपर्यंतचा इतिहास आहे. आजपर्यंतचा इतिहास आहे. त्यांनी शिवसेना सोडली, दुसरा पक्ष राष्ट्रवादी सत्तेत आला म्हणून शिवसेना सोडली, राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीमध्ये गेले, राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीची सत्ता गेली, बीजेपीची सत्ता स्टेटला आली तर बीजेपीत गेले. हे कुठल्या पक्ष यांच्याकडे नाही गेले, हे पक्षाकडे गेले. प्रत्येक पक्षाकडे हे जाऊन आपलं स्वतःचं चांग भलं करून घेतलं त्यांनी. स्वतःचं कुठेही काही गोष्टी करत असताना त्यांनी स्वतःचं चांग. आज हे नवी मुंबईमध्ये बोलतात, नवी मुंबईमध्ये माझी एकात्ता. कसली यांची एकात्ता? साधं उदाहरण, मंदाताईचं उदाहरण घ्या विधानसभेचं. मंदाताईच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीमध्ये 50 नगरसेवक पाठवून आपल्या मुलाला उभं करून त्या ठिकाणी मंदाताईच्या विरोधात उभं केलं होतं ना. पण त्या तिथं कोण हारलं आणि कोण जिंकला? गणेश नाईक हारला आणि कमळ जिंकले. मंदाताई जिंकली म्हणजे बीजेपी जिंकली. बीजेपीची ताकद दाखवून दिली ना. मग यांची ताकद कुठली? बेलापूरमध्ये पण या ठिकाणी पण बीजेपीची ताकद आहे. कमळाची शक्ती आहे आणि बीजेपीची ताकद आहे. यांची काय आहे? मग यांना एवढं उग्र बनवण्याची काय गरज नाही पडली. नामोनिशान संपूर्ण नामोनिशान हे करू. म्हणून आजचं पत्रकार परिषद आम्ही एवढ्यासाठीच घेतला. म्हणून आम्ही त्यांना एवढंच सांगितलं आम्ही की बाबा तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान हे करायच्या अगोदर तुम्ही आम्ही बोललो आम्ही सूर्याला नाव द्या पहिला, त्याला नाव द्या म्हणजे काहीतरी चांगलं पुण्य केल्याचं निदर्शनात आहे. आणि ह्या गोष्टीला आणि विजय चौगुले आयऱ्या गैऱ्याला विजय चौगुले घाबरणारा नाहीये. मी कोणाच्या बापाला घाबरलं नाही. काय त्यांनी माझ्या विरोधात काय नाही करायचं त्यांनी सोडलंय ना. मला मर्डर केसमधनं संपवण्याचा प्रयत्न केला, बलात्काराच्या केसच्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न केला. 2 वर्षापूर्वी अजूनही त्यांनी काही गोष्टीचे प्रयत्न केले. पण आम्ही तेवढं आहे. आता पण काही इलेक्शनला काय आमच्या विरुद्ध काय कमी नाही खर्च केलं आणि कमी नाही हे केलं. म्हणून तुम्हाला मी सांगतो की आज आमची पत्रकार परिषद एवढ्यासाठी बोलत. आजच्या नंतर आता पण जे कोणी जर आमच्या नेत्याच्या विरोधात बोलतील त्यांच्या विरोधात आम्ही बोलल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक ठिकाणी ऊर बडवून बोलतात की भ्रष्टाचार झाला 3,000 करोडचा भ्रष्टाचार झाला. काढा 111 नगरसेवकांची यादी काढा. त्या 111 नगरसेवकांमध्ये त्यांचे नगरसेवक आहेत तिथे त्यांची यादी काढा. आमचे नगरसेवक किती आहेत आमची यादी काढा. कोणाच्या वॉर्डमध्ये किती करोड खर्च झाले त्याची यादी काढा. अरे 3,000 करोड रुपये खर्च झाले, एफडी तोडली, या गोष्टी बोलतायत. त्याने दाखवून द्यावा ना कुठं 3,000 करोड रुपये भ्रष्टाचार कुठं झाला. कुठलं एकनाथ शिंदे साहेबांनी मोठं काम काढलं आणि त्याला यांनी त्याच्या मागे एवढे पैसे खर्च केले आणि एवढे केले. उलट पहिल्यापासून या नव्या मुंबईची प्रथा होती. नव्या मुंबईची प्रथा आहे इथं 5% जर कमिशन नाही घेतलं तर कुठलीच कामं व्हायची नाही. पहिले जमा करायला लागायचे, नंतर कामाचे वर्क ऑर्डर भेटायचे. हे मी सांगायची काय गरज नाही.
ही वस्तुस्थिती होती. म्हणून आम्ही मिस्टर 5% म्हणून नाटासाहेब त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये वगैरे बोलायचे, एका फुकटमध्ये बोलायचे का? आणि काय बोलतात ते नवी मुंबई 3 वेळा हरले ते लोक. एकदा तर सीताराम भोईरच्या माध्यमातून हरले गेले, नंतर मंदाताईने एकदा हरवलं, आता परत मंदाताईने हरवलं. आम्ही विधानसभेला मी तर लढतोय, मी प्रत्येक वेळेस मी लढण्यासाठीच उभा आहे, मी तर प्रत्येक वेळेस लढत आलोय. आम्ही काय आमचे काय डिपॉझिट जप्त नाही झालेत? कुठल्या एवढ्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असेल, विधानसभेच्या निवडणुका झाल्या असतील, की आमच्या काय डिपॉझिट जप्त नाही झालेत? आम्ही ताकदीने लढलो आणि ताकदीने त्यांना आम्ही हे करत राहिलो आणि शेवटपर्यंत विजय चौगुले लढत राहणार. ते काय मी काय कोणाच्या बापाला घाबरायचं मला नाही. म्हणून तुम्हाला मी सांगतो की आज ज्या पद्धतीने आमच्या नेत्यांवरती ज्या गोष्टी त्यांनी वल्गना केले, हे फार चुकीची वल्गना आहे. म्हणजे संपूर्ण टाकायची भाषा यांची वापरली गेली, ही आम्हाला कधी रुचलेली नाहीये. आणि त्यांनी त्याच्या ह्याच्यात राहावं. आता ते वनमंत्री आहेत, तर वनमंत्रीने म्हणत्यासारखं काम करावं आणि नव्या मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बघावं. फुकट आमच्या नेत्यांवरती आगपाखड करायची काही गरज नाहीये. आणि मला वाटतं मी कशाला करताय मला ते समजा. आणि मला तर माहिती आहे, जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने बोललं नाही तर यांना मीडिया हे भेटणार नाही, मीडिया कव्हरेज भेटणार नाही. म्हणून मीडिया कव्हरेज पाहिजे तर मग एकनाथ शिंदेचं नाव घ्या, मीडिया कव्हरेज पाहिजे तर एकनाथ शिंदेचं नाव घ्या. मग नामनिशाण संपू, मला हलक्यात घेऊ नका, मला हे करू नका. आणि काही UDCRच्या याच्यावर बोलतात, FSIच्या याच्यावर बोलतात. मग यांच्याकडे डोळे बंद होते का? गांधारींनी का त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती का? ज्या बोनकोड्या गावामध्ये 6-6 मजली 7-7 मजली बिल्डिंग उभे राहिले आहेत, त्यांच्या समोर अनधिकृतपणे बिल्डिंग उभे राहिले आहेत. मग त्यावेळेस ते कुठे गेले होते? कोपरखेरण्यामध्ये LIGच्या ज्या छोटे छोटे घरं आहेत, ती घरं आज एकाचे 4-4 मजली चढले गेलेत. त्याला कोण जबाबदार आहे? मग त्याला पाणी लागत नाही, त्यांना सर्व काही गोष्टी लागत नाही. उलट आम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि आज ज्या सिडकोच्या जे कोंडणीमध्ये आहेत त्याच्यामध्ये जी कामं होत नव्हती, तर त्यांनी नगरविकास खात्याचा ठराव घेऊन ते पास करून कोंडणीमधली कामं करायला परवानगी त्यांनी दिली. सिडकोच्या माध्यमातून जे चांगलं करायला पाहिजे ते त्यांनी चांगलं करण्याचा प्रयत्न केला. अरे भ्रष्टाचार दाखवून द्या ना, तुमच्यात दम आहे तर दाखवून द्या ना. भ्रष्टाचार इथं हे काम काढलं नाही, त्याच्यामध्ये एवढं अभावामध्ये हे केलं नाही, अभावामध्ये ते केलं आणि त्याच्यात एवढा टक्के भ्रष्टाचार झाला. दाखवून त्यांना फुकटमध्ये बोलायचं. त्यांना वाटतं का एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने बोललं म्हणजे वा लोक मला डोक्यावर घेतात, मला हे करतात. आणि त्यांना आम्ही हेच बोलतो की आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला विकासाच्या बाबतीत बोला ना. आता जर निवडून आले ते नोव्हेंबरचा महापौर त्यांचा जर बसणार होता तर आनंदामध्ये त्याचा आनंदाचा उपभोग घ्यायला पाहिजे होता. आनंदाचा उपभोग घ्यायचा बाजूला ठेवला आणि बस नामोनिशाण मिटून टाकू. एवढं काय एकनाथ शिंदे साहेब का आमचे काय चीफ वाटले त्यांना? नामोनिशाण मिटवायला काय एवढे काय चीफ आहेत? आणि आम्ही या गोष्टीला घाबरणारे नाहीयेत आणि आम्हाला माहिती आहे काय गोष्टी काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो की आम्ही आता जर याच्यानंतर सुद्धा जरी आमच्या पक्षप्रमुखाच्या बाबतीत कुठल्याही गोष्टी काढल्या तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नाही. आम्ही जसंच तसंच उत्तर देऊ. राहिली गोष्ट विजय चौगुलेचं जे उखडायचं ते उखडा. मला काय संबंध, मला फरक नाही पडणार. माझ्या वैयक्तिक पातळीवर माझ्यावरती जरी कोण आला तरी मला काय फरक नाही पडणार. विजय चौगुले जो आहे तो विजय चौगुले ओपन हार्ड आहे आणि विजय चौगुले कोणाच्या बापाला घाबरत नाहीये. काही गोष्टी केल्या, काही गोष्टी करेन तर मी ओपनली करतो. यांच्यासारखं कोणासारखं लपून छपून करणारा विजय चौगुले नाहीये. म्हणून मी तुम्हाला त्याच्यासाठीच बोललो. म्हणून मी वारंवार हेच बोललो की एकनाथ शिंदे साहेबांचं नॉमिनेशन संपवण्याच्या अगोदर आपल्या मुलाला नाव द्या, सूर्याला नाव द्या, हे मी त्यांना सांगतो. पहिला त्याला नाव द्या आणि नंतर मग नॉमिनेशन संपवण्याचा प्रयत्न करा. म्हणून मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली होती. त्यांनी किती आव वाचून बोलू नये की नवी मुंबई म्हणजे मी म्हणजे नवी मुंबई. तसं नाही. ही नवी मुंबई सर्वसामान्य जनतेची नवी मुंबई आहे आणि या सर्वसामान्य जनता या ठिकाणी शिवसेनेला जेवढं रिस्पेक्ट शिवसेनेला आहे तेवढाच रिस्पेक्ट इथे बीजेपीला आहे. याने समजू नये माझ्या जीवावरती बीजेपी आहे,
माझ्या जीवावरती शिवसेना आहे. शिवसेनेने दाखवून दिलं 42 साली म्हणजे का 40% आलो आम्ही. जर सिटिंग नसते पडले तर आम्ही 50%च्या बरोबरीने आम्ही गेलो असतो. म्हणून त्यांनी हे दाखवून देऊन, आणि ह्यांचे जे काय आलेले आहेत हे बीजेपीचे आलेले आहेत. ह्यांचे ॲज अ गणेश नाईक म्हणून याचे कोणी नगरसेवक निवडून आलेले नाहीत. हे बीजेपीचे म्हणून बीजेपीच्या ताकदीवरती निवडून आलेले आहेत. कारण ते विधानसभेमध्ये दिसूनच आलेलं आहे की बीजेपीचं काय ताकद आहे आणि दुसरे काय दोन्ही तिन्ही विधानसभेला या सर्व गोष्टी समोर आलेल्याच आहेत. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आता चांगल्या पद्धतीने चाललंय तर नवी मुंबईचा महापौर चांगला बसावा आणि चांगले सुनियोजित सर्व कामं व्हावी. परत आमच्यावरती जर कोणी या पद्धतीने जर आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्याला जर कोणी असं वेगळ्या पद्धतीने बोलला तर त्यांचा आम्ही समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. नायकांना प्रसिद्धी पाहिजे. एकनाथ शिंदेचं नाव नाही घेतलं तर त्यांना प्रसिद्धी मिळणारच नाही, मीडिया उचलणारच नाही. मीडिया एकनाथ शिंदेचं नाव घेतलं की मीडिया कव्हरेज मिळते, म्हणून त्यांचं ते चाललेलं आटापिट आहे. बघा, भारतीय जनता पार्टीचं पाठबळ जर असतं तर ते त्यांनी असं बोललंच नसतं. भारतीय जनता पार्टी ही महायुतीचं शासन चालू आहे. महायुतीमध्ये कोणी एकमेकाच्या विरोधात कधी बोलत नाही. ना आमच्या शिवसेनेच्या लोकांनी कोणी कधी काय बोललेलं आहे, ना बीजेपीच्या लोकांनी कधी कोणाच्या विरोधात काय बोललेलं आहे. साध्या आमदाराच्या विरुद्ध, साध्या मंत्र्याच्या विरोधात कधी कोणी एकमेकाच्या विरोधात कधी वल्गना केलेली नाही. यांना मीपणा जास्त आहे. यांना वाटतं की ठाणे जिल्हा म्हणजे मी. ती परिस्थिती नाही राहिली. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, म्हणून तर यांना शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जायला लागला, राष्ट्रवादी सोडून त्यांना बीजेपीत जायला लागलं. जर दुसऱ्या पक्षाचे हात नसते पकडले तर हे कधी निवडूनच आले नसते. त्यांना माहिती आहे काय होणार आणि काय नाही होणार आहे. मग त्यांचाच टांगा पलटी झाला असता, हे मी सांगायची काही गरज नाही. त्या जोरावर ते म्हणतात की शिवसेनेबरोबर युती नसती तर आमच्या निवडून जास्त आले असते, इतर ठिकाणी चांगला स्कोर होऊ शकलो असतो. त्यामुळे अशा प्रकारचे ते वक्तव्य करतात. गैर काय असं म्हणतात. बघा, तो त्यांचा प्रश्न आहे, तो ठाण्याचा प्रश्न आहे, ठाण्याच्या लेवलने तो प्रश्न आहे. आम्ही या प्रश्नावर बसलेलो आहे. मी जर माझ्या नेत्यावर कोण टीका टिप्पणी केली तर आम्ही सहन करणार नाही. आणि बोलायची भाषा असते, बोलायची भाषा असते. त्यांनी मला हलक्यात घेऊ नये, त्यांनी मला म्हणजे कार्यक्रम केल्याशिवाय मी राहणार नाही, ह्या गोष्टी नाही आहे. केळकर काय बोलला, केळकर काय एकनाथ शिंदेच्या साहेबांच्या बाबतीत कधी विरोधात बोलला नाहीये. तो ठाण्यामध्ये आहेत, ते ठाण्यामध्ये आहेत. त्यांनी कधी शिंदे साहेबांच्या विरोधात बोलले नाही की आमच्या पक्षाच्या विरोधात ते कधी बोलले नाही. हा ठीक आहे, कुठं काय प्रॉब्लेम्स आले तर ते एकमेकाच्या विरोधात बोलतात, पण एवढ्या खालच्या थरावर ते कोणी गेलेले नाहीत. तिथे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब खंबीर आहेत महायुतीसाठी. हे अशा छोट्या मोठ्या चिरीमिरीचं ते नाही. बघा, माझ्याकडे जबाबदारी दिग्गज नेते तर मी आहे. मी देतो, मी उपनेता मी देतोय ना. आता ठाण्यातून देत आहेत, सर्वजण देतात. आमच्या बाकीच्या आता मी देतोय ना. आता नव्यामध्ये कोणी का सर्व का ऐरोलीतून एकाने द्यायला पाहिजे, घनसोलीतून एकाने द्यायला पाहिजे, कोपरखेड्यातून एकाने द्यायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे का तुमची? मी देतोय ना एकटा नव्यामुंबईतून, उपनेता आहे मी. बघा, आम्ही जोपर्यंत होतो त्यांच्यावर निष्ठा सांभाळली आहे. मी ज्या पक्षात आहे, जर माझ्या पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध कोणी बोलला तर ते मी सहन करणार नाही आणि मी त्या पद्धतीने आम्ही बोलणार. माझा तो प्रश्न नाही. माझा मी मुद्दा घेतलेला आहे की त्यांनी आमच्या नेत्याच्या विरुद्ध बोललं तर आम्ही त्यांच्या विरुद्ध बोलल्याशिवाय राहणार नाही. ते काय आहे ते तिकडे लक्ष देत नाही, ते पक्ष आहे ना, तिथं बीजेपी पक्ष सक्षम आहे, शिवसेना पक्ष सक्षम आहे. ते त्यांच्या लेवलने ते पाहून घेतील. शेवटी आराखडा त्यांच्याकडे जातोच ना. काल पण बीजेपीच्या
उमेदवारांचा आराखडा तर काल दिला ना. बघा, आम्हाला जर आमच्या नेत्याला जर कोणी डिवचलं तर आम्ही आमच्या पद्धतीने जसंच तसं आम्ही उत्तर देऊ. गप्प बसणार म्हणजे आम्ही मूग मिळून एवढ्या दिवस गप्प बसलो तर तसं तर नाही ना. म्हणून आता आम्ही सर्वजण खंबीरपणे आम्ही जसंच तसं उत्तर द्यायला आम्ही बसलेलो. कोणी त्याने प्रत्येक वेळेस प्रत्येकाला उत्तर देण्यात आलं. आता हे जास्तच झालं. आता त्यांनी परवाचं केलेलं माहिती आहे ना तुम्हाला, माहिती ना काय केलं त्याने कल्पना. आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही उत्तर देतो ना. ते त्यांना समजायला पाहिजे. ते मोठे, ते ज्येष्ठ आहेत, त्यांनी बोलायला पाहिजे. त्यांनी बोललं होतं ना, निवडणुका संपली मग ते वैरत्व संपलं. आम्ही कशाला विनंती करायला जाऊ? आम्हाला काय ते बघा, आम्ही आज घेतलंय एवढ्यासाठीच घेतलंय की प्रत्येकाला कुठल्या त्या टाइम्स महाराष्ट्राला दिली, आज मी लाईव्ह IBN लोकमतला होतो, उद्या प्रत्येकाला देण्यापेक्षा सर्वांना एकत्र येऊन बोललेलं बरं. म्हणजे मी एकाला बोललो की लगेच दुसरे पत्रकार बोलतात का आम्हाला तुम्ही का नाही दिली पाहिजे, म्हणजे आम्ही काय वेगळे माझा प्रश्न असा होता की आपण विनंती करता का आमच्या मोठ्या नेत्यांबद्दल असं अपशब्द बोलू नका. आता ते मला काय बोलायची गरजच नाही. त्यांना समजायला पाहिजे. मला काय बोलायची गरज आहे? त्यांना समजायला पाहिजे. त्यांना ते बघतील. त्यांना कुठपर्यंत काही कोणाशी बोलतोय आपण, कोणाच्या बद्दल बोलतोय. हे पण या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत. असं राजकीय चर्चा काहीच नाही. उलट मला आता कोणीतरी बोललं की कोणीतरी पार्टीकडनं झापलं गेलं की बाबा असे वल्गना करू नका म्हणून. हे वरच्या लेवलने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि अजितदादा पण आहेत. ते त्यांच्या लेवलने ते बसून कोणाचा महापौर कुठं करायला पाहिजे, कोणाचा उपमहापौर कुठं करायला पाहिजे, कोणाला कुठं मदत करायला पाहिजे, ते त्यांच्या लेवलने चाललेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय बोलण्याचा काही अर्थच नाही. अजून त्याला भरपूर वेळ आहे. 4 वर्ष बाकी आहेत. माझी लावायला 4 वर्ष बाकी आहेत. यांनी किती वेळा माझी लावून घेतलं तर मी सांगायची काही गरज नाही. आलं घरात 3 वेळा माझी लावून घेतला होता ना, 2 वेळा तर माझी लावून घेतला होता ना, म्हणून मी बोलायची गरज नाही. अजून 4 वर्ष बाकी आहे खासदार इलेक्शनला. त्यावेळेस बघू ना, त्यावेळेस बघूया आपण. आता विषय वेगळा आहे. हे नैराश्यातून वादग्रस्त विधान, खरं पाहिलं तर ही विधानं व्हायलाच नाही पाहिजे होती. आपण कोणाच्या एका पक्षामध्ये आपण काम करतोय, युतीमध्ये काम करतोय, तर ही विधानं व्हायला नाहीच पाहिजे. माझं तर असं एका दिशेला चाललंय असं वाटतं तुम्हाला? हे बघा, हे पब्लिसिटी स्टंट आहे आणि तो पब्लिसिटी स्टंटसाठी हे चाललेलं आहे, दुसरं काही नाही. मग TRP साठी जे चाललेलं हे आहे. पण ह्या किती तथ्य आहे त्यांच्या की ते असं म्हणतात की इतर ठिकाणी युती नसती झाली तर भारतीय जनता पार्टी स्वबळावर, म्हणजे माझं म्हणणं आहे की नवी मुंबईमध्ये नाही झाली थोडीशी थांबला, पण हे बोलण्यात किती तथ्य त्यांच्या की अरे त्यांनी त्याचा झाकून आणि वाकून बघायला पाहिजे. नव्या मुंबईमध्ये, इथे नव्या मुंबईमध्ये युती नाही झाली. आम्ही 42 वर आलो ना, आमचे सिटिंग 10 आमचे सिटिंग पडले नसते तर
आम्ही 56 पर्यंत गेलो असतो, आम्ही मेजॉरिटी पर्यंत आम्ही गेलो असतो. पहिला त्यांनी नव्या मुंबईत झाकून बघावं, बाकी तो बाहेरच्या तर गोष्ट वेगळी. मतदारसंघ त्यांनी झाकून बघावा. मतदारसंघामध्ये शिवसेनेचे जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत. पण या सगळ्या राजकीय युद्धानंतर ही वैयक्तिक जी टीका होते एकमेकांवर ती मला असं वाटतं की राजकारणाला सुरू करायचं ते प्रत्येकाला समजायला पाहिजे. शेवटी एक बोट तुमच्याकडे आलं तर 4 बोट माझ्याकडे असतात. कारण तुम्ही आता राजकीय वक्तव्य करताना तुमच्यावर वैयक्तिक टीका, त्यांच्यावरही वैयक्तिक टीका, हे राजकारणाला शोभनीय आहे. हे बघा, मी माझ्यावर वैयक्तिक टीका केली की मी घाबरत नाहीये. मी हाय ते आहे. विजय चौगुले कोणाच्या बापाला नाही घाबरत. विजय चौगुलेचं जे आहे ते आहे आणि मी फेस करायची पण मला गरज नाही पडत. माझा फेस व्हॅल्यू सर्वांना माहिती आहे. कुठं फेस असतो माझा, कुठं काय नसतो. फेस म्हणजे तोंडातला फेस नाही, चेहरा. तो कुठं असतो ते सर्वांना माहिती आहे. म्हणून त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. मी त्या गोष्टीला नाही घाबरत. एक घाबरत असतील, मी नाही घाबरत. म्हणून मी बोललो ना, म्हणून मी सूर्यफुलांची नावं घेतली ना. कुठे कुठे सूर्यफुल आहेत मला मग सर्वीकडे मीरा भाईंदर सर्वीकडनं रस्ते आम्हाला स्टेशन दाखवायला लागतील. त्याला आम्ही आता त्याच्यासाठीच आम्ही बोलतोय. त्यांनी जर टीका केली नसती तर एवढं वळण घेतलंच नसतं. पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्याच्याबद्दल ह्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्या कॅबिनेट मंत्र्यांनी वल्गना केली असेल, मी वल्गना केली नसती. ठीक आहे, ठीक आहे. तो वरच्या लेवलचा प्रश्न आहे. ते आता वरच्या लेवलचे बघतील. मला जे बोलायचं तर माझं जे काम होतं नोव्हेंबरात करायचं ते काम मी केलेलं आहे. मी जसंच तसं मी उत्तर दिलेलं आहे. ते पुढे बघूया. आता काय अजून काय मी बोललो ना, त्याची ती वेळ आली नाही. ती वेळ आली तर ते पण करायला मागं पुढे बघणार नाही. ठीक है. चौधरी साहब, आप लोगों ने एक बैनर लगाया था नवी मुंबई नवा सरकार, आपको लगता है? अरे वो बात नहीं ना भैया, वो उसके ऊपर मत. अरे यार मत छोड़ो ना. अरे क्यों है तुम? अरे भैया हमारा जो चले वो टॉपिक के बात कर रहे ना. अरे वो टॉपिक के बात करो ना यार. दूसरे टॉपिक के मैं बात करो उसका. नहीं दूसरे टॉपिक के बात ही मत करो. मी आता तुम्हीच सांगता एक सूर्य सीवूडला. आता मला ऍड्रेस माहित नव्हता, तर तुम्ही सूर्याचा ऍड्रेस मला सांगितलं तर बरं झालं. सीवूडला पत्रकार सांगायला लागले तर मग काय. पैसा कुछ भी नहीं है. उनको जो बोलना चाहिए था उन्होंने बोला था. बात खत्म हो गया था. फिर बात दोहराने की जरूरत ही नहीं थी. जब इलेक्शन खत्म हुआ तो उनका ही कहना था कि भाई अभी इलेक्शन खत्म हो गया, सब कुछ खत्म हो गया, हम अब इसके बाद हम कुछ बात ही नहीं करेंगे. मगर फिर से उसने चालू किया तो फिर वो होने वाला. ठीक है. शिवसेना का जवाब क्या होगा? शिवसेना का जवाब क्या होगा? शिवसेना का जवाब क्या होगा? अभी चालू ना, अभी इसीलिए तो बोला कल से चालू है. कल से हम बोल ही रहे, हर बात में हम बोल ही रहे. काय बोल सर्व संपून टाकू काय शिंदे साहेबांनी बंड केलं नाही दिसलं नाही त्यांची भाषा बघ ना कसं काय बोललं तर. अरे काय कार्यक्रम केलं एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यक्रम नाही कार्यक्रम आता जे बोलले ना काल काय रे असताना एक अजून काय हवंय का? झालं का चहा घ्यायचं? काय बोलत? 2.5 वर्षापूर्वी झालं. हे कुठे दिसले तरी असते का? ए गुरु साहेब घटना रे.
बोला. एक घ्या ना, शॉर्टमध्ये घ्या ना आता. म्हणून मी आता थोडं लिमिटेड लोकांना बोलवलं होतं थोडं. सर, नवी मुंबईच्या वतीने एक गणेश नाईकांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतलेली आहे. काय भूमिका आहे शिवसेनेच्या वतीने? बघा, शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका अशी आहे, त्यांनी काल काय नामोनिशान एकनाथ शिंदे पार्टीने जर सांगितलं तर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान संपून टाकू. बरं, एकनाथ शिंदे साहेब काय एवढं का चीफ लागून गेला होता का? चीफ लागून गेलाय का त्यांना? एकनाथ शिंदे साहेब शाखा प्रमुखाचे मुख्यमंत्री झाले. हे कुठून कुठे राहिलेत? हे कॅबिनेट मंत्री होते, चांगले चांगले पोर्टफोलिओ होते, तेवढ्या त्या मंत्रिपदाच्या हिशोबाने आज ते वनमंत्री आहेत. त्यांना कुठले चांगली पोर्टफोलिओ भेटायला पाहिजे. म्हणून स्वतःच्या बाबतीत त्यांनी हे करा. आणि नामोनिशान संपायचं, अरे पहिला आमचं नामोनिशान संपायचं घ्या ना. आम्ही ऐरोलीत बसलोय ना, तुम्ही आमचं नाही नामोनिशान संपू शकत, तर यांचं काय नामोनिशान संपवणार आहे? म्हणून आम्हाला आमचं म्हणणं आहे की तुम्ही तर त्यांना सरळ भाषेत, ह्या भाषेत बोललाय, एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशान संपवण्यापेक्षा पहिला त्या सूर्याला नाव द्या, त्याचं तर नामोनिशान तरी जिवंत ठेवा. तर तुम्ही जो जिवंत ठेवलेला नामोनिशान आहे ना, त्याला नाव देऊन त्याला तरी जिवंत ठेवा. हीच आमची मागणी. आणि आमच्या विरोधात जर काय बोलायचा प्रयत्न केला, आणि हे काय बोलतात आम्ही नवी मुंबई महानगरपालिका आम्ही 65 निवडून आणले ना, 65, त्याचा आनंद उपभोगा ना. पण या 65मध्ये ते ज्या मतदारसंघाचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक जास्त आहेत. हे सांगायला तर त्यांनी विसरलं मला वाटतं. म्हणजे नामोनिशान इथंच त्यांचा ऐरोली मतदारसंघातच त्यांचं नामोनिशान तोलत. आणि काय घोडा काय टांगा पलटी नाही ते. अरे आज जर आमचे 10 सिटिंग नगरसेवक जर निवडून आले असते, ते पडले, जर ते जर आले तर यांचाच घोडा पलटी झाला असता, टांगा यांचाच पलटी झाला असता. मी सांगायची काही गरज नाहीये. म्हणून मला वारंवार हेच बोलतं की आमच्या विरोधात जर आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या विरोधात जर कोण बोललं तर आम्ही शांत बसणार नाही. आणि हे काय, यांनी शिवसेना सोडली, राष्ट्रवादीत गेले, राष्ट्रवादीने यांना भरभरून दिलं. 10 वर्ष कॅबिनेट दिले, आमदार दिले, खासदार दिले, त्यांना तुमचे सर्व महापौर दिले, सर्व काही गोष्टी त्यांना दिल्या. शेवटी राष्ट्रवादीची सत्ता स्टेटमधनं गेली, बीजेपीची सत्ता आली, तो कोणाच्या उंजळीने पाणी पियायला गेले? बीजेपीत गेले. ह्यांचं पहिल्यापासून समीकरण असं आहे की जिथं सत्ता असेल तिथं जायचं. आता बीजेपीमध्ये सत्ता आहे म्हणून ते बीजेपीमध्ये गेले. नाहीतर मग आता मधल्या काळामध्ये विधानसभेला त्यांनी राष्ट्रवादीमध्ये 50 नगरसेवक पाठवले होते ना. राष्ट्रवादीमध्ये मग मंदाताईच्या विरोधात, बीजेपीच्या विरोधात राष्ट्रवादीमध्ये मुलाला उभं केलं होतं ना. काय झालं? बीजेपी जिंकून आली. ताकद बीजेपीची आहे, ताकद यांची नाही आहे. आणि हे जे काय आता ते हे बोलतात, मी जिथं जाईन तिथं सत्ता येते, तो विषय सोडून द्या. जिथं स्ट्रॉंग पक्ष असेल, जिथं महाराष्ट्रामध्ये स्टेटमध्ये ज्याची सत्ता असेल, त्या सत्तेच्या ओंडळीमध्ये पाणी पियायला जातात आणि मग सत्ता घेऊन येतात त्या सत्तेच्या हिशोबाने. म्हणून यांनी जास्त वल्गना करू नये. आणि मी तुम्हाला सांगतो की यांनी जर अशा पद्धतीने परत जर बोलत राहिला तर निषेध तर करू आम्ही, मोर्चा पण काढू आम्ही, पण आम्हाला ती पाळी याची गरजच नाही बसणार आहे. पण आमच्या नेत्याच्या विरुद्ध जर यांनी बोललं तर आम्ही यांना पुरेपूर यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार आहे. भ्रष्टाचार, काय भ्रष्टाचार केला? जावा स्वतःचा बोनकोडा गाव बघा. त्या बोनकोडा गावामध्ये 6 बदली बिल्डिंगी उभी राहिल्या. कोणाच्या कृपा आशीर्वादाने बिल्डिंगी उभी राहिल्या? कोणाचा त्याला आशीर्वाद होता? आता उद्या मी सांगू, साहेब नगरविकास मंत्री आहेत, त्यांच्याकडे नगरविकास खातं आहे आणि सिडको खातं त्यांच्याकडे. उद्या मी एसआयटीची मागणी करू का? एसआयटीची मागणी केली तर काय हालत होणार आहे? आज अख्ख्या नवी मुंबईमध्ये बिल्डिंगला नोटीसी निघाल्यात. हे कोणाचं पाप आहे? कोणाचं पाप आहे? यांचं पाप आहे. 3,000चा भ्रष्टाचार केला. अरे तुमच्यात हिंमत असेल तर दाखवून द्या ना 3,000चा कुठं भ्रष्टाचार झाला आणि काय झालंय. का दाखवू शकत नाही? जनता दरबार घेताना पण त्या दरबारामध्ये एक LED लावा ना आणि त्या LED मध्ये दाखवा ना की बाबा या ठिकाणी याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, या ठिकाणी एवढा भ्रष्टाचार झालाय, या ठिकाणी एवढा भ्रष्टाचार झालाय. जे 111 नगरसेवक आहेत, जास्तीत जास्त नगरसेवक त्यांचे आहेत. जर त्याची जर बजेटच्या ह्याच्यामध्ये काढलं, कोणाची कामं किती निघाली
ह्या 5 वर्षांनी प्रशासनाच्या कालखंडामध्ये सर्वात जास्त कामं यांची निघाली असतील, हे मी सांगायची काही गरज नाही. म्हणून यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कामं करावं. आम्हाला छोट्या तोंडी मोठा घास घ्यायचा नाही. पण जर आमच्या पक्षाच्या मुख्य नेत्याच्या बाबतीत जर असे उद्गार काढले तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही जशाच तसं उत्तर देऊ. हाय तेवढं आपण स्वतःला स्वतःवरती झाकून बघा की बा आपण कुठे आहे आणि एकनाथ शिंदे साहेब कुठे आहे. उद्या जर परत हे झाले तर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.